Hi friends, all of you wanna speak in English, but due to lack of some basic problems, due to lack of some basic concepts, you are unable to speak in English. But my friends, don't worry. Now we are going to discuss on only language, and the language is the English. My friends, actually, due to lack of some basic concepts, you are unable to speak in English. But now we are going to learn those concepts which are actually necessary to speak in English. ओके मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी आज क्लिअर करणार आहोत ती म्हणजे इंग्रजी ही भाषा आहे. इंग्रजी हा सब्जेक्ट म्हणजे विषय नाही. पण आतापर्यंत आपण इंग्रजीला नेहमी भाषाऐवजी सब्जेक्ट म्हणूनच शिकलो आहोत. आणि म्हणून काही छोट्या छोट्या बेसिक गोष्टीमुळं काही एकदम नॉर्मल गोष्टी आहेत की ज्या आपण कधी शिकण्याची इच्छासुद्धा करत नाहीत, त्या गोष्टीमुळं आपली इंग्लिश मागे राहिलेली आहे. मित्रांनो लक्ष द्या, मी ज्या 9 ते 10 वाक्य आज तुम्हाला सांगणार आहे, ते 10 वाक्य जर तुम्ही लक्षात घेतलं तर डेफिनेटली तुम्ही इंग्रजी बोलणार. आणि इंग्रजी बोलणं हे एवढं सोपं आहे, जगातली सगळ्यात सोपी भाषा म्हणून इंग्रजी ओळखल्या जाते. तर मित्रांनो लक्ष द्या, मी जे काही 9-10 वाक्य तुम्हाला आज सांगणार आहे, एकदम झकास लक्ष द्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. 2-3 वेळेस नक्की हा व्हिडिओ डबल पहा आणि तुमचे हे जे कॉन्सेप्ट आहेत इंग्रजी प्रतीचे ते नक्कीच सॉल्व्ह होतील. तर मित्रांनो मी तुम्हाला फक्त 9 वाक्य या ठिकाणी सांगणार आहे, ते तुम्ही लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा. तर भाषा म्हटल्यानंतर, कुठलीही भाषा म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला क्रियापद महत्त्वाचे असतात. जसं मराठीमध्ये सुद्धा क्रियापद असतात, येतो, जातो, खेळतो, बसतो, उठतो. तशाच प्रकारची क्रियापदं इंग्रजीमध्ये सुद्धा असतात. आणि लहानपणापासून आपल्या शिक्षकांनी आपल्याला ते सांगितलेलंच आहे की बुवा क्रियापदाचे रूप तुम्ही पाठ करा. पहिलं असेल, दुसरं, तिसरं. उदाहरणामध्ये गो, वेंट, गॉन, ईट, एट, इटन, स्पीक, स्पोक, स्पोकन असे वेगवेगळे वर्ब्स आपल्याला पाठ करावे लागतील. ओके. पण मित्रांनो आपण जर ह्या क्रियापदांना पाठ करायचा प्रयत्न केलो, त्यांच्या पाठीशी लागलो तर ते शक्य नाही. कारण ही भाषा आहे, पाठ करून बोलल्या जाणारी नाही. आणि म्हणून आज काय आपण बेसिक ट्रिक्स घेणार आहोत की जी खरंच तुमची इंग्रजी सोपी करतील. तर मित्रांनो 4 ते 5 गोष्टी तुम्हाला इथून शिकायच्या आहेत. मी असे 10 ते 15 व्हिडिओ तुम्हाला देणार आहे फक्त इंग्रजी स्पोकनच्या बाबतीत. तर हा पहिला व्हिडिओ आहे. ओके. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची आहे, दॅट यू विल हॅव टू क्लिअर वन इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज इंग्लिश इज लँग्वेज नॉट अ सब्जेक्ट, अँड दॅट्स वाय टेक इट ॲज अ लँग्वेज नॉट ॲज अ सब्जेक्ट. ॲक्च्युली माय फ्रेंड्स, in any language we see that we start to learn that language from listening to speaking and then reading. But about English we are going back to front. Why? Because in English we start to write first, then we start to read, then we listen, and then we speak. Okay. But my friends, in Marathi what happens? That is our mother tongue, and we listened language first, then we spoke that. Okay. Our mother told us that she is your mother, he is your father. Then we listened that language, and now we are able to speak that. And that's why we have that language in proper manner. But what's about English? From our childhood, just we are going to learn ABCD, we are going to memorize the sentences, we are going to memorize the yes plus V plus O, those formulas and that all. And due to this grammar, we are actually away from the real language, my friends. And that's my important thing which I am going to tell you now. Just don't take grammar as a language. Grammar is not a language of the English, really. And that's why we are going to reach towards the real English. Okay, my friends, there are some important things today we are going to solve here. पहिलं वाक्य तुम्हाला मी सांगणार आहे ते असं असेल, या वाक्यामध्ये पहिल्या आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. म्हणजे कसं बघा, आता जसं मी जर तुम्हाला वाक्य दिलो, आय ईट अँड ॲपल, तर मित्रांनो या वाक्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, मी या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. पहिलं रूप म्हणजे काय? इथे ईट आहे. जेव्हा एखाद्या वाक्यात क्रियापदाचं पहिलं रूप असते तेव्हा सरळ त्याचा अर्थ हा मी सफरचंद खातो. म्हणजे जेव्हा पहिलं रूप असते तेव्हा
क्रियापदाचं पहिलं रूप जेव्हा वाक्यात असते तेव्हा त्याचा अर्थ करतो असा होतो. म्हणजे इथं ईट आहे म्हणजे मी खातो होते. जर इथं प्ले असेल तर इथं काय होईल, मी खेळतो. गो असेल तर जातो. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप असल्यास वाक्याचा अर्थ करतो असा होते. म्हणजे आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. आय कम टू क्लास, मी क्लासला येतो. आय स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलतो. विचार करा मी काय म्हणतो ते. पहिलं रूप आहे, अर्थ करतो असं होते. कधी कधी आपण जर पाहिलं तर वाक्यामध्ये मी दुसरं वाक्य तुम्हाला सांगणार आहे आता. हे पहिलं झालं, या वाक्यामध्ये पहिलं रूप आपण वापरलो आणि अर्थ व्हायला करतो असा. मित्रांनो, जेव्हा आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो वाक्यामध्ये, आय एट अँड ॲपल, या वाक्यात काय वेगळेपण आहे दोन्हीमध्ये? तर महत्त्वाचा वेगळेपणा असा आहे की या वाक्यात मी क्रियापदाचं दुसरं रूप वापरलो आणि म्हणून जेव्हा वाक्यात दुसरं रूप आपण क्रियापदाचं वापरतो तेव्हा त्याचा अर्थ होते मी सफरचंद खाल्लो. खाल्लो म्हणजे मी सफरचंद खाल्लो असा अर्थ होईल. कशाचा? जर मी दुसरं रूप वापरलो तर. मग आता जर समजा इथं आय गो म्हणजे मी जातो आणि जर गोचं दुसरं रूप मी आय वेंट इथे घेतलं तर काय अर्थ होईल? मी गेलो होईल. आय कम, मी येतो. आय केम, मी आलो. म्हणजे जेव्हा आपण फक्त दुसरं रूप घेतो क्रियापदाचं तेव्हा अर्थ होता, वाक्याचा अर्थ होतो मी केलो असा. मग आता ते कुठलाही क्रियापद असू द्या, लक्षात घ्या. तिसरं वाक्य आपल्याला इथून पाहायचं आहे मित्रांनो. तिसरं वाक्य आहे आय विल ईट अँड ॲपल. तर मित्रांनो, या वाक्यात आपण जर पाहिलं तर मी इथे विल वापरलेलं आहे. विल आणि मात्र सोबत क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे आणि अशा वेळेस वाक्याचा अर्थ होते मी सफरचंद खाणार. मित्रांनो, ईट आहे म्हणून खाणार. आय विल गो टू स्कूल, मी शाळेला जाणार. आय विल कम, मी येणार. आय विल डाय, मी मरणार. आय विल स्लीप, मी झोपणार. आणि दुसरं रूप आय वेंट, मी गेलो. आय एट, मी खाल्लो. आय केम, मी आलो. आय स्लेप्ट, मी झोपलो. आय स्पोक इंग्लिश, मी इंग्लिश बोललो. आणि जर पहिलं रूप असेल आय स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलतो. येतो, जातो, बसतो, उठतो. आलो, गेलो, बसलो, उठलो. येणार, जाणार, बसणार, उठणार. मित्रांनो, हे 3 वाक्य आता आपण या ठिकाणी पाहिलेले. ॲक्च्युली दोज 3 sentences आर very important sentences in English language. Why? We always speak in simple tense only, and that's why those sentences belongs to simple tense only. This is simple present tense, simple past tense and simple future tense, and that's why my friends, you need to memorize those sentences carefully. Try to memorize different kinds of verbs, that the verbs will help you to speak in English. Really, without verb it is impossible to speak in English. That's why it is your first duty to understand different kinds of verbs, the uses of verbs, the types of verbs, different what kinds of verbs. This is the very important things, and that's why first form, second form, and in third sentence there is also first form. Just I used here helping verb, and the helping verb is will. My friends, those 3 sentences are very important. In next video we will learn another 3 sentences. Okay, thank you.